डॅम बघितला तर डॅमच्या खाली ही घरा बांधल्या डायरेक्ट लोकांनी. हेच ते बस आहे. हाफ तिकीट कोण होतं आमच्या? उतऱ्यासारखं आता परत ट्रॅव्हलिंग करणार आम्ही. तर आज आम्ही चाललोय भीमाशंकर ज्योतिर्लिंगाकडे आणि तिथून हा जो रूट भेटलाय तो एकदम खतरनाक लेवलचा भेटलेला आहे. सही आहे. इकडे आलेलो मी 2 वर्ष आधी, पण तेव्हा रात्रीचा विषय होता आणि तो विषय जाम खोल होता. म्हणून दिवसामध्ये कसा काय निसर्ग आहे याचा अभ्यास केला नसल्यामुळे या वर्षाला पुन्हा एकदा आलोय आणि ते पण श्रावण महिन्यामध्ये आलोय. श्रावणी सोमवारच्या दिवशी गर्दी तर अफाट असणार आहे. त्याच गोष्टीचा अंदाज घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. डायरेक्ट कुत्र्यासारखं निघल्यावर जायचं, दर्शन घ्यायचं, परत कुत्र्यासारखं रिटर्न यायचा, अशी स्टोरी काहीतरी असणार आहे आमची. मजा आहे. आता काय आहे, लेफ्ट आहे का राईट आहे? मॅपमध्ये आम्हाला तिकडून दाखव होता. आता काय करायचं, इथून आहे ना 1-1.5 किलोमीटर पुढे जायचं आणि लेफ्ट मारायचं. ठीक आहे, धन्यवाद, बाय. बाबाला विचारू आपण. बाबा, भीमाशंकर डोरा सुटले. कुठे इकडे कुठे पॉइंटातला बोलला तो. पॉइंट कुठे आहे का अजून इकडे? परत डोरा आली. चला बाजूला वा. शेर आगे बाजूला वा. आजोबा काय बांधा हो. बाबा कुठला तुम्ही? हा, जुईनगर जवळच आहे. शर्तीनं हाकलता का? बैल गाय? सॉरी, गाय कुठे? गाय बैल. प्रॉपर घाटांचा व्ह्यू आहे आणि गेली तर एकाच गाडी जात आहे. याशी गेली गाडी, बस एवढंच चालू आहे. एक डोंगर, मस्त मोठा जंगल, त्या डोंगरातला आणि एक गाडी आणि त्याच्यामध्ये 4 धुरंधर प्लेयर. बाबा काय चाललंय? या हापशी बघू शकता तुम्ही. जुन्या काळातील हापशी आहे आणि याच्यावरती आमच्या गावामध्ये पण होती, पण काही कारणास्तव औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रवेश चालू असलेल्या आमच्या गावामध्ये भरपूर डेव्हलपमेंट झाल्यामुळे या अशा हापशा निघून गेलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या दाराशी एक बोरवेल म्हणजे स्वतःच्या खर्चाने मारलेली आहे. अशा हापशांची गरज नाही, अशीच लोक जायची. बघू शकतो त्या गावात दूर घेऊन जातात. अशा अंड्यावा अंडा त्याला म्हणतात दूर. आणि मी आलेलो 2 वर्ष आधी, तेव्हा फुल कालोख होता आणि आमच्यासोबत चाष्टा पण झालेली. तो सासा विसा दिसलेला तेव्हा. आणि आता बघा हे कचके दिसतात का? रोड दिसतात माग, कसलं खतरनाक. ढूंढे तेरे नजारे ये मन बावरा रे. बाबा बरेच ना? काय चाललंय मग? हे मी बघितलंच नव्हतं मागच्या पेरला, कारण रात्र होती ना. म्हणून रस्ता बघण्यासाठी खास प्लॅन केला, तो पण श्रावण महिन्यामध्ये, श्रावणी सोमवारच्या दिवसालाच. गर्दी भरमसाठ असणार आहे आणि त्या गर्दीला आम्ही फेस करण्यासाठी सज्ज धज्ज पाहायला मिळते आपल्याला. दूध भेटेल का? दूध भेटेल.
प्रेम भाई वन साइड नडतोय. डायरेक्ट गाडी दिली बाबा, तू तुझं बघ, मी माझं काम करतो, तू तुझं काम कर. ठीक आहे बाबा, चला. अरे नुसतं बाबाच येत रे इकडं. बघ परत बाबा लागलं. हाय बाबा, धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. नुसतं बाबा आहेत. तरुण लोक गेली कुठं. प्रॉपर गाव, नुसता गावांचाच एरिया आहे आणि जंगल, नुसतं घनदाट जंगल आणि वाड्या, म्हणजे त्यांना गाव बोलू शकतो. 4 जणांच्या सोबत आम्ही निघालेले आहेत श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारचा दर्शन घेण्यासाठी. दाऱ्यांच्या मध्ये जे लोक इकडे ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्याशी बसलेले, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आज मी आलेलो इकडे. या लोकांसोबत बोलणं चालणं, काय त्यांच्या मनामध्ये धावपडली अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी मी निघालेलो आहे. हायवाला हाय. अरे हायवाला हा, भीमाशंकर. तर धन्यवाद. रामकृष्ण हरी, कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माझाच आवाज घुमतो वाटत, आपलाच आवाज घुमला पाहिजे. बाबाला विसरू आपण. बाबा, भीमाशंकर 13 किलोमीटर आईच्या गावात. 13 किलोमीटर इथून हा धुका आहे का वरती? हा तू काही ना आहे का? ठीक आहे, चला येतो. हा, या. थोडी सागर निळाई, थोडे शंखणी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला उंझळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज, काळे भास गच्च दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. काहीच नाही केला बाबा, बाबा काहीच केलं नाही. आई शपथ सांगतो बाबा काहीच नाही केला. कसली कॉल आली रे. हो हो जवळजवळ 300-400 गाड्या असतील. नाद केला लोकांनी. आणि फायनली भीमाशंकर ज्योतिर्लिंगला पोहोचलेलो होतो मी. 500 क्रॉस गाड्या आहेत आणि तर दर्शन कधी होईल काय अंदाज नाही, काय नाही. आणि साहेबांसाठी फुल रिस्पेक्ट, काम करतात ते एवढ्या अडचणीमध्ये सुद्धा. आणि काय आम्हाला असं वाटलं शर्तींचा माल आहे का इकडे, जागा संपतच नाही. पार्किंग जागा बरोबर आहे. साहेब सांगणार का 800-900 गाड्या आहेत. इथून आता जवळजवळ 3-4 किलोमीटर चालायचे म्हणजे बस आहे आणि आधीच गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. आणि जवळजवळ 800-900 गाड्या तिथे पार्किंगला लागल्यानंतर, आमची पण गाडी सेफरित्या पार्किंगला लावल्यानंतर आम्ही सुसाट वाऱ्याच्या वेगाने नाही बोलू शकत तर निघाले. आणि जवळजवळ 5-6 वर्षानंतर लाल बसमध्ये, लालपरीमध्ये ट्रॅव्हल होईल आमचा. मजा येईल. हीच ती बस आहे. त्या बसमध्ये जाऊन वन साइड नडणार. हे लास्ट सीट जवळजवळ 4-5 वर्षानंतर लालपरीमध्ये ट्रॅव्हल. मच्छंगी लाईफ. ओम नमः पार्वती पते. आमच्यान कोण आपट आप तिकीट कोण होतं आमच्यान? नाही मला गाडी वेळी याच्या का बघलं पण असं वाटतं नाही. ₹2 आम्हाला डिस्काउंट मिळाल्याबद्दल मंडळ आभारी आहे. धन्यवाद. येता वेळेस परत तुक लावून देऊ. गाडी बस मधून उतरल्या डायरेक्ट धुरकूस घातले लाईनवर. दर्शनासाठी रांग आहे, 1 किलोमीटर लांब रांग आहे. वातावरण मस्त आहे, थंड, पाऊस नाही, त्याच्यामुळे जरासं सुखरूप आहे कमी अजूनपर्यंत तरी. कपडे आमचं सुकलेले आहेत. काय भरोसा नाही पुढे काय होईल काय नाही. भिजू तर देवाचं दर्शन घेऊनच जाईल. कारण श्रावणामध्ये श्रावणी सोमवार, त्याच्यामध्ये महादेवाचं दर्शन मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे.
एक्सप्लेनेशन असं देशील ना उद्या 2चं 4, 4चं 8, 8चं 12 असं गिराईक वाढलं पाहिजे. मग काय पाहिजे तुला महाकालच. अच्छा भीमाशंकर मग तो लाव भीमाशंकर. हा लाव घे 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 आणि मंत्र म्हण आधी. मंत्र काय आईला असं कसं मंत्र म्हण. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. सई सई कडक वाटत एकदम. याला पण घे. ए बरं निरकर हो निरकर. आम्ही आता झालो जस्ट. फ्रेंड सर्कल आले चांगलं. मग ते कुठे आहेत. चला सावकाश जा. हळदीनं पिवला झायला नवरा हळदीचे दिसाला नुसती हळद अंगाला लावली हळदीचे दिसाला. मला आधी वाटलेलं का जांभला आहेत पण जांभला नाही. रुद्राक्ष आहेत रुद्राक्ष. सेम जांभला झाले काय भांडणार मग काय आला पुन्हा कुणी मारला मग काय का. यो आपला फॅन आहे का. यो आपला फॅन आहे. उल्हासनगरची डायरेक्ट भेट झालेली आमची. बारा ज्योतिर्लिंगामधून 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. तर असे स्थापित झाले हे ज्योतिर्लिंग. रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कुंभकर्णाची पत्नी कर्कटी तिच्या भीमपुत्रासोबत देवतांपासून दूर निघून गेली. भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजते. त्यानंतर त्याने कुंभकर्णाचा देवतांशी बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले. त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता. एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले. राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही. त्यामुळे क्रोधित झालेल्या भीमने राजाला बंदी बनवले. राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. असे केल्याने शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले. भगवान शिव आणि भीम मध्ये मोठे युद्ध झाले. युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवतांनी महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे नाव भीमाशंकर असे संबोधित केले गेले. फायनली दर्शन झालंय आणि पावसाने धुरकूस चालूच ठेवलेला आहे. काय धुकाच धुका. हा काहीसा लुक आहे मंदिराचा. धुका असल्या कारणाने मंदिर थोडासा धुरकट झालाय. नुसता तालपत्र्यांचा विषय चालू आहे सध्या. नुसती बस तालपत्र्यांच्या गाच बाजली. न भिजता भिजल्यासारखं झाले आम्हाला. नुसतं तालपत्र्या वरती तरी बसवा. आणि हा हॉटेल आहे असा. याच्यामध्ये काय मागवले बरे हात आहे पनीर कोल्हापुरी आणि काजू मसाला असं काही जेवण आहे. आणि या बाईचा उपवास होता तो आता सोडणार आहे म्हणजे लेवल झाली. नंतर माझी फेवरेट व्हेज मध्ये काय असेल ते दाल तडका. याच्यासाठी उत्सुक असतो हॉटेलमध्ये जाण्यासाठी हे खाण्यासाठी. जर व्हेज असेल तर चांगला आहे मस्त आहे टेस्ट. 1000 रुपये बिल झाला. 2000 देऊन टाकला. दादा खुश आम्ही खुश आणि हॉटेल पण खुशच खुश आहे. पण टेस्ट आहे मस्त आहे. दाल तडका भारी होता. काय दादा थँक्यू बोल. असं तसं नको समजू काय तू. नाही बोलला तर आपण मागून घेऊ थँक्यू. बोला नाही त्यांचं लक्ष नव्हतं. ते आधी रिस्पेक्ट कोणाला देतील. प्रायोरिटी पैशाला देतील. आपलं तरी जाणार मग. चला येतो. अरे काय पावसाने असं धुरकूस घातले. थांबाचं नाव नाही. गाडी बघ गाडी बघ. आणि इथून आमचा सफर चालू झालेला आहे पुन्हा एकदा पुनश्च एकदा मैदानामध्ये कुत्र्यासारखं आता परत ट्रॅव्हलिंग करणार आम्ही. मित्रांनो मी राहू शकत नाही. इथं डॅम बघतो आम्ही. थांबलेलो जरासा इथं. मग काहीतरी मॅगी बिगी वगैरे खाऊ.
आणि इथं डॅम बघितला तर डॅमच्या खाली ही घरं बांधले डायरेक्ट लोकांनी. डॅम नंतर बांधले असा कसा काय असं असू शकतो. कसा एवढं पाणी थांबल? होऊ शकत नाही. अरे पाणी बघ किती आहे. काय बोलतो तू दादा? आधी घर आहेत का डॅम आधी? आधी डॅम आहे ना, घर आधी आहेत आणि नंतर डॅम बांधला. बघला मी पण त्याच बोलवतो का आधी घर आहेत आणि मग डॅम बांधला. आणि विचार करण्याची गोष्ट आहे. तरी पण काय झाला का एवढा मोठा तर कमी मोठा आहे का? आणि याच्यामध्ये जर का विचार केला तर जवळजवळ 50-60 जास्त घर आहेत आणि एवढा मोठा डॅम आहे. कधी ओव्हरफ्लो झाला तर भाई बुसकाट ना, बुसकाट. रस्त्यातून चाललेलो आणि एवढा खतरनाक बनवलाय ना, नादच नाही या गोष्टीचा. आणि डायरेक्ट मन मेरा खिचा चला आया इसवर. कसला खतरनाक बनवलंय. पर्या महादेवाच्या जटातून जो पाणी निघतो तो कोण आहे? पाणी आहे तो महादेवाच्या जटांमधून निघालेली गंगा आहे, गंगा नदी आहे, म्हणून तो असं दाखवलेला आहे. आणि हा जो निळा कलर आहे ब्ल्यू, हा विष जेव्हा प्राशन केलेला तेव्हाची स्टोरी आहे. तर ओव्हरऑल एकदम खतरनाक बनवलेला आहे. सहीच.